आजची रेसिपी आहेत करंजी, एकदम खुसखुशीत. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर चला बघूयात रेसिपी. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच रवा टाकायचा आणि तुपाचं 2 चम्मच तूप टाकून छान कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं. किंचित मीठ, 2 चम्मच मोहन कडकडीत गरम केलेलं तुपाचं. आणि आता सुरुवातीला हाताने मिक्स करायचं, नंतर छान सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर छान हाताने मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. सर्व मैदा रव्याला मोहन लागलेलं पाहिजे आणि हाताची मूठ पडलेली पाहिजे. हाताची मूठ पडून अशी अलगद ठिसूळ झाली की समजायचं आपलं मोहन बरोबर आहे. आता छान थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं. जसं कणकीचा उंडा वगैरे करतो आपण, कणिक भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं. डो तयार करून घ्यायचा. खूप छान टेस्टी होतात अशा प्रकारे करंज्या केल्या तर. आता इथे साहित्य बघून घेऊयात. सारणाचं 1 वाटी पिठी साखर, काजूचे तुकडे बारीक केलेले आहेत अर्धा वाटी खोबरा कीस, 1 वाटी रवा छान भाजून घ्यायचा. 2 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि छान बदामी कलर येतपर्यंत मीडियम आचेवर भाजून घेऊयात. आता छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये खोबरा कीस टाकून देऊया. खोबरा कीस टाकायचा. काजूचे तुकडे पण याच्यातच ॲड करायचे. आता हे सारण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. अर्धा चम्मच विलायची पावडर, आणि पिठी साखर छान मिक्स करून घ्यायचं साहित्य. सर्व एकजीव करून घ्यायचं सारण. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता करूयात करंजी करण्याची तयारी. इथे छान लांब आकाराची पाती लाटायची थोडीशी आणि सर्व कड्याला पाण्याचं हे लावून घ्यायचं सभोवताल. हातावरच करत आहे, माझ्या सासूबाई करत आहे करंज्या. आणि याच्यामध्ये छान सारण भरून घ्यायचं. सारण छान भरायचं. जितकं मावेल तितकं सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि सभोवताल पाण्याचं अशी कुंची करायची, पाणी लावायचं आणि पॅक करून घ्यायचं आणि असे मुरट करायची. अशा प्रकारे छान करंज्या करून घेते. अशा प्रकारे छान आणखीन करंज्या करून घ्यायच्या आहेत. अशी मुरट पाडून घ्यायची. जर तुम्हाला हातावरच्या वगैरे करता येत असेल तर छान साचे मिळते, साच्याच्या पण खूप सुंदर होतात. तशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. आता आणखीन एक करंजी भरून दाखवते. हे तसंच सभोवताल पाणी लावून द्यायचं आणि अशा प्रकारे याच्यामध्ये जितकं मावेल तितकं सारण भरून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायची आणि छान मुरट करून घ्यायची.
आता आपल्या करंज्या झालेल्या आहेत बघा, किती छान एकसारख्या झालेल्या आहेत, हातावरच्याच आहे ह्या. अशा प्रकारे छान करंज्या झालेल्या आहेत करून. आता याला तळून घेऊयात. कमी पावरवर तळायचं, मिडियम आचेवर. आता छान करंजे झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.